मला देवश्री ताई. का सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय गुरुदेव. जय गुरुदेव आणि सुप्रभात. श्लोक 11व्याची आपण उजळणी करूयात. त्यानंतर सौरभ दादा श्लोक 12वा आपल्याला त्याचा अर्थ सांगतील. श्लोक 11वा आहे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधूनी पाहे. मना तांची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मानवी प्रपंचामध्ये अनेक चढ उतार, सुख दुःख अनुभवावे लागतात. इच्छा, आकांक्षा, अपेक्षा अपूर्ण राहिल्याने मनाला सारखं वाटत राहतं आयुष्यामध्ये काही ना काही चालूच आहेत. कटकटी सतत चालू आहेत. मग सदा सर्वदा प्रीती रामी धरावी वगैरे वगैरे या गोष्टी मध्ये रसच वाटत नाही. असं वाटायला लागतं की अ, माझं कशातच लक्ष लागत नाही, परमेश्वरातही रमत नाही, नामस्मरणात लक्ष लागत नाही. आणि हा जर त्रास माझा संपला, माझे व्याप संपले, माझ्या चिंता संपल्या, की मग मात्र माझं लक्ष लागेल, माझा परमेश्वरात मन रमेल किंवा मला नामस्मरण करता येईल असं वाटायला लागतं. किंवा कधी कधी असाही विचार येतो की इतका जप केला, उपास तापास केले, पण काय सुख आलं माझ्या नशिबात. प्रीती, प्रेम हे इतकं व्यवहारी नसतं. रामाचा जप, तप, उपासना, रामाचं दर्शन हे सगळं प्रापंचिक सुखासाठी करायचं म्हणत नाहीये तिथे समर्थ रामदास. तर ह्याला प्रेम म्हणताच येणार नाही. हिरकणी जेव्हा आपल्या लेकरावरती इतकं प्रेम करत असते की त्या रायगडाच्या बुरुजावरून जेव्हा ती खाली उतरून येते, तर तिला तर माहीतही नसतं की ही अशी जागा आहे की तिथून कुणालाच उतरणं शक्य नाहीये. पण तिच्यातलं प्रेमामुळे तिला ते करता येतं. जिथे प्रेम असतं तिथे मनुष्य कधीच कष्टाची किंवा दुःखाची पर्वा करत नाही. प्रत्यक्ष जीवनात आपल्याला जे अनुभव येतात त्यावर विचार केला तर लक्षात येते मानवी जीवन अपूर्ण आहे. सुखाची व्याख्या ही भ्रमात्मक आहे, क्षणिक आहे. जेव्हा हे सुख, आनंद प्राप्त होतो, त्या क्षणी होणारं सुख कायम टिकतं का लगेच मनाला भ्रांत लागते की हे आता असं असेल ना, असंच राहील ना, याच्याहून चांगलं मिळेल ना मला. मनुष्य या सुखाच्या मागे धावत राहतो, पण सुखामध्ये तो कधीच राहत नाही. तो सुखाच्या अभिलाषेने सतत धावत असतो. एक आहे तर एक नाही, असा जीवनाचा घाट आढळतो. हे सत्य एकदा विचाराने पटले की मग आपल्या जीवनातील उणिवांचे दुःख हलके व्हायला लागते. सामान्य माणसावर जेव्हा एखाद्या दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा माझ्या वाट्यास हे दुःख का? असा प्रश्न त्याच्या समोर उभा राहतो. याचं उत्तर असं की आपण जी बरी वाईट कर्मे ह्या किंवा पूर्वजन्मात करतो, त्याचे बरे वाईट परिणाम भोगावे लागतात. आपल्या कर्माचे संस्कार साठत राहतात. त्याला संचित असे म्हणतात. आणि जी सुख-दुःख आपण भोगतो त्याला भोग, प्रारब्ध असे म्हणतात. मग जेव्हा विवेकबुद्धीने या पूर्वसंचित सुख-दुःखाला आपण पूर्णपणे स्वीकारतो, तेव्हा मन आपोआप शांत होते, स्थिर होते. शिवाय आपल्या सभोवती वावरणाऱ्या सुखी, सुस्थितीतील माणसांबद्दल आपल्या मनात मत्सर किंवा द्वेष निर्माण होत नाही. ह्या म्हणजे मी अशामध्ये पाडगावकरांची एक कविता ऐकली, ती मला खूपच याला
रिलेटेड वाटते म्हणून मी वाचून दाखवते. अ, सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं आहे आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना. ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. इथे अ, लक्षात येतं की समर्थ रामदासही या श्लोकातून जे सांगत आहेत की अ, आपलं प्रारब्ध, आपलं संचित, आपली सुख-दुःख ह्या गोष्टींना जेव्हा आपण स्वीकारतो, तेव्हा आपोआपच मन स्थिर व्हायला लागतं आणि आपल्याकडून योग्य ते कर्म व्हायला लागतात. म्हणूनच इथे आपण आपला दृष्टिकोन कसा ठेवतो हे खूप महत्वाचं आहे. त्यातूनच मनाला दिशा मिळते आणि मन मनच आपल्या बंधनांचा आणि मोक्षांचा कारक आहे. म्हणून ह्या दृष्टिकोनाला आपण नक्कीच तपासलं पाहिजे नेहमीच. हे श्लोक 11व्या मध्ये आपण पाहिलं आणि पुढच्या श्लोकाला सुरुवात करायला आपण सौरभ दादांना रिक्वेस्ट करूया. जय गुरुदेव. सुप्रभात. धन्यवाद देवश्री ताई. श्लोक क्रमांक 12वा. यात काय म्हणताय समर्थ? मना मानसी दुःख आणू कोरे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. अत्यंत समर्पक असं मागच्या म्हणजे 11व्या श्लोकाला पूरक असं विवेचन किंवा सूत्र समर्थ आपल्याला आता सांगत आहेत. मागच्या श्लोकामध्ये काय समजून घेतलं आपण, की दुःखाचे प्रसंग आपण प्रश्न विचारला, की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. मना त्वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मग आपण मागच्या वेळेस कर्मविपाक सिद्धांताचे काही पैलू बघितले होते आणि त्यानुसार असं समजून घेतलं होतं, की आता जे आपण भोगतोय, संचित प्रारब्ध रूपाने आत्ता भोगण्याकरता समोर आलेला आहे. आणि तुकाराम म्हणतात, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तसं आपणच तो आपले बाप, कशाला पश्चात्ताप. मग आत्ता जे आपल्या समोर आलेलं आहे, हे कधी ना कधी कळत न कळत आपल्याकडूनच घडलेल्या गोष्टींचा परिणाम रूपात, आपल्या परिणाम दृश्य स्वरूपात किंवा आपल्या इंद्रियांना अनुभवाच्या पातळीवरती या सगळ्या गोष्टी उपस्थित झालेल्या आहेत. मग त्याच्याविषयी दुःख करायचं का, त्याचा स्वीकार करून आपण आयुष्य पुढे न्यायचं, हा सर्वार्थाने चॉईस आपला आहे. परंतु मानवी मनाची गल्लत होते. आणि काय गल्लत होते ते समर्थ आता आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत. समर्थ हे इतके प्रोफाउंड किंवा सर्वार्थाने
इतके प्रगल्भ, परिपक्व, परिपूर्ण असे सायकॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी मनाला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने पण इतक्या समर्पक सूत्रांमध्ये रचनाबद्ध केलंय ना, आपल्याला प्रसंग अनुभवायला येतो आणि त्या अनुभवातून मनाची जी भावस्थिती होते, ती भावस्थिती प्रसंग घडून गेला तरी आपण पुन्हा उगाळत बसतो. हे समर्थांनी अत्यंत निरीक्षणात्मक पद्धतीने त्याची नोंद केली आणि मग ते आपल्याला सांगतायत, "मना मानसी दुःख आणू नकोय. मना सर्वथा शोक चिंता नकोय. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी." ह्या श्लोकाचा आणि मागच्या श्लोकाचा अर्थार्थी संबंध आहे. माणूस जगताना एका विशिष्ट पद्धतीच्या पॅटर्ननी आयुष्य जगत असतो आणि तो पॅटर्न हा त्याचा वारंवार रिपीट होत असतो. आपण पूर्वी समजून घेतलंय वेगवेगळ्या चिंतनामध्ये, की आपली बुद्धी ही तिच्या ब्रेनमध्ये आहेत ना, वेगवेगळे न्यूरल पाथ्स तयार होत असतात. आणि हे न्यूरल पाथ्स ब्रेनची सवय अशी आहे, की एखादा विशिष्ट न्यूरल पाथ तयार झाला, की मग तो तसाच कंटिन्यू ठेवायचा आणि मग त्याच्यावरती त्याची एनर्जी खर्च नाही करायची. मग जसं हे एखाद्या सवयीविषयी आहे. ही सवय जशी इंद्रियांना असते, तशी मनाच्या पण काही सवयी असतात. त्यातलं मागच्या श्लोकामध्ये आपण मन बहिर्मुख होऊन दरवेळेला दुसऱ्याशी स्वतःची तुलना करत असतं. ही त्याची एक सवय आणि मनाची दुसरी सवय, की ते मना मानसी दुःख आणू नको रे. म्हणजे पकडून दुःख घेऊन येतं आणि तेच उगाळत बसतात. अथर्व शीर्षाचं निरूपण बघताना आपण एकदा महिषासुराचं उदाहरण बघितलं होतं. महिषासुर महिषा म्हणजे काय? तर त्याला आपण ते एक रूपकात्मक कथा होती आणि त्या पौराणिक कथेचा अर्थ असा होता, की आपण बऱ्याच गोष्टी चरवण करत बसतो. जसं गाय एखादी गोष्ट जेवताना दिवसभरामध्ये सगळ्या गोष्टी खाते, साठवते, पोटामध्ये साठवून ठेवते आणि यथावकाश तिचं चरवण करते. मग त्याचा कितीही चोथा झाला, तरी पुन्हा त्याचं चर्वण हे होत राहतं. तसं आपलं मन, घटना घडून जातात. घटना फार क्षुल्लक असतात. बराच काळ लोटला जातो. तरी त्या वारंवार पुन्हा आठवून स्वतःला आणि सभोवतालच्या लोकांना आपण विनाकारण त्रास देत राहतो. या श्लोकाचा मध्यवर्ती आशय असा आहे, की 4 चरणांमध्ये दुःख मुक्तीचा आणि आपल्या आत्मिक उन्नतीचा मार्ग समर्थ आपल्यासमोर मांडतायत. मनाने दुःख पुन्हा निर्माण करू नये. भूतकाळाचा शोक आणि भविष्याची चिंता सोडावी. विवेकाच्या साहाय्याने देहबुद्धी म्हणजे देहाच्या आसक्तीतून, या जडत्वातून हा सगळा जो भ्रम उत्पन्न झालाय, त्याचा विवेक रूपाने विषयातील आवेगाने तो आवेग नीट समजून घेऊन समत्वामध्ये गोष्टी तोलून धरून त्या देहबुद्धीचा निरस करावा.
आणि देहात राहून सुद्धा विदेहीपणे मुक्तीचा अनुभव घ्यावा. हा श्लोक खरं सांगायला गेलं, खरं बघायला गेलं तर 3 पातळ्यांवरती आपल्यावरती काम करतो. अंतःकरण चातुष्ट्याचा इतका सखोल अभ्यास याच्यामध्ये विशद केलेला आहे, की पहिल्यांदी मनाला जी सवय लागली आठवून एखादा विषय पुन्हा चघळण्याची, चरवण करण्याची, त्याच्यापासून मुक्ती, बुद्धीमध्ये नित्य अनित्य नावाचा विवेक स्थिर करणं, स्थित करणं आणि आध्यात्मिक स्तरावरती मी केवळ देह नाहीये, तर हे जे बदलणारं आहे आणि या सगळ्या बदलण्याचा जो साक्षी रूपाने समाचार घेतोय, त्या साक्षीपर्यंत पोहोचण्याचे राजमार्ग आणि ते अंडरस्टँडिंग ह्या श्लोकामधून विशद केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही श्लोकामध्ये समर्थांना असं अजिबात म्हणायचं नाहीये, की दुःख कोणी नाकारायला सांगितलेलं नाहीये. दुःख हे होणारच. दुःख, वेदना या कुठल्याच निगेटिव्ह गोष्टी नाकारलेल्या नाहीयेत. परंतु हे घडल्यानंतर त्याच्या बाजूने किंवा त्याला जी प्रतिक्रिया दिली जाते, त्या प्रतिक्रियेपासून प्रतिसादापर्यंत कसं जायचं, हा मार्ग इथे विशद करून सांगितला जातोय. लक्षात येतंय? आपण बरोबर आहोत का सगळेजण? मला थंब अप करून सांगितलत तर मला लक्षात येईल. Yes, येस. yes. दॅट्स इट. Oh, व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. थँक यू. मग आता हा मार्ग कसा आहे? काय होतं, दुःख, वेदना आली ना, तरी तिच्या भोवतीच्या स्मृती, कल्पना, भीती, अहंकार आणि सरतेशेवटी हे सगळं माझ्याच बाबतीत असं का? ह्या विचारांचं जाळं आपण विणतो आणि आपलं दुःख अनेक पटीने वाढवून घेतो. जसा तो कोळी आहे ना, स्वतःमधूनच त्याचं एक चक्रव्यूह किंवा त्याचं एक जाळं विणतो. तसं आपणच, आपलं मनच आपल्या दुःखाचं, आपल्या विचारांचं, आपल्या वेदनांचं, आपल्या अहंकाराचं आणि आपल्या स्मृतींचं सुद्धा असं स्वतःच्या आतून निर्माण केलेलं एक जाळं, एक कोश आणि त्या कोशमध्ये तो मी, माझं आणि मला असं समजणारा अहम आकार स्वतःला एका विशिष्ट अंडरस्टँडिंगमध्ये बांधलेला म्हणजेच आपली स्वतःची जीवदशा. जसा तो कोळी त्या जाळ्याच्या सेंटरला असतो, परंतु कोळ्याचं वैशिष्ट्य एक असतं, की तो जाळं तयार करायला सुद्धा जाणतो आणि ते जाळं यथावकाश स्वतः सर्वार्थाने नष्ट करण्याची क्षमता सुद्धा स्वतःमध्ये ठेवतो. परंतु मनुष्याच्या बाबतीत तसं होत नाही. मनुष्य जाळं निर्माण करतो आणि त्यातच मशगूल होऊन राहतो. म्हणून समर्थ जाणीवपूर्वक मनाला सांगताय, मना मानसी दुःख आणू नकोय. यात ते आपल्याला निक्षून सांगतायत, की दुःख बाहेरून येतंय का त्या दुःखाची जी व्याप्ती आहे ती मनात जन्माला येतेय, ह्याचा नीट विचार कर, चिंतन कर, मनन कर आणि ह्या तिन्हीची सुरुवात निरीक्षणातून कर. जीवनात दुःख का निर्माण होतं? एखादी घटना घडते. मग ती आपल्या अपेक्षेविरुद्ध असते. आपल्या मनाला न पटणारी असते. त्याच्या वेदना या होणं, या उमटणं
हे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु मन काय करतं, ती घटना संपल्यावर सुद्धा मन ती घटना पुन्हा आठवतं. त्या घटनेतील शब्द, त्या घटनेतील प्रसंग पुन्हा-पुन्हा त्याचा पॅटर्न मनामध्ये रिपीट होतो. जसं आपण एखादा पिक्चर बघून आलो आणि मग त्या पिक्चरमधला अरे, त्या नटाने कसा रोल केला, त्या नटीने कसा रोल केला, तो प्रसंग किती छान, तो डायलॉग कसा छान. तसा आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टी पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा त्याचं चर्वण मनात चालू राहतं. इथपर्यंत राहतं, की तो वाद घडून गेला, परंतु आपण मनात ज्या व्यक्तीशी वाद घडलाय, त्या व्यक्तीसोबत आपण वादच घालत राहतो. किती जणांना असा अनुभव आहे बरं, की स्वतःची भूमिका आपण स्वतःच्या मनातच पुन्हा वटवत राहतो. वेळा मग होतं असं, खरं आहे. समर्थ सांगतायत, ह्यापासून आपल्याला मुक्ती हवी. ह्याच्यापासून स्वतःला, या पॅटर्नपासून स्वतःला मोकळं करायचंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न असतो मनाचा, की हे सगळं माझ्याच बाबतीत कसं काय घडतंय? मीच का? हा एक फार अजब आणि या भन्नाट प्रश्न आहे. आणि हा प्रश्न पडतो. कोणी या प्रश्नापासून सुटलेलं नाहीये. सो मीच का? आणि हे सगळं माझ्यासोबतच का घडतंय? त्याच्यामुळे मन दुःखाची घटना असते थोडी, पण तिचं अँप्लिफिकेशन एवढं करतं. म्हणून समर्थ जाणीवपूर्वक म्हणतात, की मना बाहेरून आलेल्या दुःखापेक्षा तू स्वतः मनात जे निर्माण करतोयस ना, ते दुःख खूप मोठं आहे. आणि हे जे काही तू स्वतः तुझ्या ठराविक विशिष्ट पॅटर्ननुसार वागण्याच्या पद्धतीतून जे दुःख जन्माला येतंय, त्याचं आधी नीट निरीक्षण करायला शिक. दुःख येणार. दुःख कोणी टाळू शकणार नाही आणि दुःख आलं तर त्याला सामोरंही जाता आलं पाहिजे. परंतु ते दुःख वारंवार त्याचा पॅटर्न मनात रिपीट करून आपण काय करतोय, तर गीतेमध्ये श्लोक आलाय, "उद्धरेत आत्मना आत्मानं, न आत्मानं अवसादयेत, आत्मा एव हि आत्मनं बंधू, आत्मा एवं रिपू आत्मनः." काय सांगतायत भगवान इथे? या श्लोकाचं जर सार रूपाने जर समजून घ्यायचं झालं ना, तर माणसाने स्वतःच्या मनाच्या साहाय्याने स्वतःला उन्नत करावं, ना की स्वतःच्याच मनाने स्वतःला खचवून टाकावं. कारण आपलं मन जर नियंत्रित असेल, वेल डिसिप्लिन्ड असेल आणि त्याच्यामध्ये विवेक सदा वास करत असेल, तर ते आपलं मित्र असतं आणि असा मित्र आपल्या उन्नतीकरता उपयुक्त असतो. परंतु हे मन जर अनियंत्रित पुनरावृत्तीचा शिकार झालेला असेल आणि विवेकाची जागा आसक्तीने घेतली असेल, तर हेच मन आपला शत्रू बनतं. म्हणून 12व्या श्लोकाची सुरुवात करताना समर्थ सांगतात, "मना मानसी दुःख आणू नको रे." अरे, तू आणू नकोस. घडून प्रसंग. म्हणून आणि हे आणून तू स्वतःच स्वतःचं खच्चीकरण करू नको. बऱ्याच वेळेला असं घडतं, की आपल्यामध्ये खूप पोटेन्शियल असतं. परंतु आपल्या पोटेन्शियलचा आपल्याला विसर पडतो. कारण पूर्वी आलेला एखादा चुकीचा अनुभव, पूर्वी आलेलं अपयश आपल्या वर्तमानाचा पाया बनतं आणि पूर्वीचं अपयश ज्यावेळेस वर्तनाचा पाया बनतं, त्यावेळेस भविष्याविषयी साशंकता, भीती या सगळ्या निगेटिव्ह कल्पना मनात बाय डिफॉल्ट जन्माला येतात. म्हणून
एखादी दुःखद घटना, एखादी वेदनादायी घटना घडल्यावर मन स्वतःशी कसं वागतं, म्हणजे स्वतःशी स्वतःचा काय संवाद चालतो, ज्याला मॉडर्न सायकॉलॉजी इनर व्हॉइस असं म्हणतं, कोणी सेल्फ टॉक असं म्हणतं, कोणी सेल्फ इमेज असं म्हणतं, कोणी कनेक्टिंग टू द हायर सेल्फ विदिन असं म्हणतं, जे समर्थांनी 400-450 वर्षापूर्वी त्याचं रीतसर निरीक्षण करून डॉक्युमेंट करून ठेवलं, जेव्हा की मॉडर्न सायकॉलॉजीचा उदय होणं बाकी होतं. मग एखादी घटना घडून गेल्यानंतर मन स्वतःला म्हणू शकतं, की कसा असतो आपला सेल्फ टॉक, माझ्याकडून ना काहीच होणार नाही. माझ्याच मध्ये काहीतरी कमतरता आहे. माझंच सारखं चुकतंय. मीच देवी आहे. माझं नशीबच असं आहे. आता काही पुढे चांगलं होणार नाहीये. असा विचारांचा प्रवाह माणसाला अधःपतनाकडे घेऊन जातो. स्वतःची उन्नती, स्वतःचं कल्याण याच्यातून साधता येत नाही. ह्याच्या विपरीत हे असं आसक्ती मी भरलेलं मन, अनियंत्रित मन आपल्या अधःपतनाला कारणीभूत ठरतं. पण विवेकाने सुनियंत्रित असलेलं मन काय म्हणू शकतं? घटना कठीण आहे, दुःखकर आहे, पण ती अनित्य आहे. ये पल भी बीत जाएगा. मध्य प्रदेशमध्ये एक छान शास्त्रीय घराणं आहे, गुंज ब्रदर्स. त्या गुरूंच्या ज्या खोलीमध्ये ते गुरु बसतात ना, त्यांच्या तिथे हे वाक्य लिहिलं आहे, ये पल भी बीत जाएगा. हे कुठल्याही निगेटिव्हिटी मधून किंवा नकारात्मकतेतून जन्माला आलेलं वाक्य नाहीये. परंतु तपश्चर्या आणि साधनेच्या मार्गावर चालत असताना बऱ्याच वेळेला प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर सुद्धा साधकाला, शिष्याला अपयश येण्याची शक्यता असते आणि त्याचे मोटिवेशन टिकून राहावं. अपयश ही यशाची पायरी असते, पण याच्यावर विश्वास, ज्यावेळेस माणूस 12 वर्ष तप करूनही हाती काही लागलंय असं लक्षात येत नाही ना, त्यावेळेस याच्यावर विश्वास ठेवून कन्सिस्टंटली चालू ठरवलेल्या मार्गावरती नियोजन पद्धतीने चालत राहणं, याच्याकरता एक वेगळ्या डिसिप्लिनची, कमिटमेंटची आवश्यकता लागते आणि ही कमिटमेंट जन्माला येते आपल्यामध्ये असलेल्या क्लॅरिटीतून. क्लॅरिटी माणसाला कन्व्हिक्शन देते. कन्व्हिक्शन बाय डिफॉल्ट कमिटमेंटला जन्माला घालते आणि कमिटमेंट मधून कन्सिस्टन्सी जन्माला येते. माणसाच्या आयुष्यात जर कन्सिस्टन्सी मिसिंग असेल तर प्रश्न कन्सिस्टन्सीचा नाहीये, प्रश्न क्लॅरिटीचा आहे. तो नित्य अनित्य विवेक आपल्यामध्ये अजून स्थिर आणि स्थित झालेला नाहीये. लक्षात येत आहे? सो ज्या वेळेस एखादी चुकीची घटना घडते, त्यावेळेस वेल डिसिप्लिन्ड आणि विवेकाने काम करणारं मन काय करतं, तर घटना कठीण आहे, परंतु अनित्य आहे. मी सध्या दुःख अनुभवतोय, पण हे दुःख, ही वेळ, ही मला काय शिकवण्याचा प्रयत्न करते, काय दाखवण्याचा प्रयत्न करते, या क्षणाची, या वेळेची अनिवार्यता काय आहे, हे माझ्या लक्षात येतंय का? आणि ही घडणारी एखादी घटना ही म्हणजे माझ्या संपूर्ण जीवनाची व्याख्या ठरू शकत नाही. जीवन जगताना येणारे अनुभव हे एखाद्या विशिष्ट रोल
प्ले करताना येणाऱ्या अनुभवाशी असतात. म्हणजे मी जर एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल, तर त्या कंपनीमध्ये काम करताना तिथे मी एखादा रोल प्ले करतोय. माणसाची गंमत अशी होते, एक उदाहरणाने समजून घेऊयात. एखादा नट एका नाटकामध्ये राजाची भूमिका प्ले करत असतो आणि ती भूमिका खूप सुंदर, इतक्या छान पद्धतीने तो हुबेहूब प्ले करत असतो, की सगळ्या ऑडियन्समध्ये, त्या गावामध्ये, त्या शहरात त्याची अत्यंत वाह-वाह होते. आणि ही तारीफ, ही सगळी, ही तो जो रोल प्ले करतोय, त्या रोलशी असते, ना की त्याची असते. पण गडबड अशी होते, की ती तारीफ त्याची आहे म्हणून तो राजासारखा त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वर्तन करायला लागतो. आता यात काय गडबड होते लक्षात येतंय. ज्या रोलमध्ये मला ॲप्रिसिएशन मिळतं, अफेक्शन किंवा प्रेम मिळतं, तो रोल मला हवा-हवासा वाटतो. तो रोल मी सोडायला तयार होत नाही आणि तोच रोल मी माझ्या वास्तविक जीवनामध्ये कॅरी करायला सुरुवात करतो. जसं या पॉझिटिव्ह गोष्टींच्या बाबतीत घडतं, तसंच निगेटिव्ह गोष्टींच्या बाबतीत घडतं. आणि निगेटिव्ह गोष्टींचा पॅटर्न पुन्हा-पुन्हा रिपीट करणं, हा माणसाचा स्वभाव बनून जातो. आहे तो क्षण, जो जसा आहे, तसा त्याच्याकडे बघून जगण्याची कला निर्माण करायला हा श्लोक आपल्याला प्रवृत्त करतो. आणि ती कला निर्माण करण्यामागची पहिली जी स्टेप आहे, ती मना मानसी दुःख आणू नको रे. म्हणजे ते दुःख हे ओढून आणू नकोस. कारण असं दुःख ओढून आणलं, तर मन आपलाच स्वतःचा शत्रू बनत आहे. लक्षात येतंय? मग याच संदर्भामध्ये माऊलींनी माऊली काय म्हणते? अर्जुनाच्या मनोवस्थेविषयी म्हणताना माऊली म्हणते, की "परी मूर्खपणे नेणीसी, न चिंतावे ते चिंतिसी आणि तूची नीती सांगीसी आम्हाप्रती." म्हणजे ज्याचं चिंतन आत्ता या युद्धभूमीवरती आवश्यक नाहीये, त्या गोष्टीचं चिंतनही करतोयस. बरं, त्याच्यातलं ज्ञान आम्हाला एक्सप्लेन करून सांगतोयस. खरंच आवश्यकता आहे का या सगळ्याची? आणि तुला दुःख होतंय. कशाचं दुःख होतंय? जे चिंतन करण्यासारखं नाहीये, ते स्वतःच्या मोहाला बळी पडून आपण ज्ञानाच्या गोष्टी करतो. आता इथे 2 गोष्टी नेमकेपणाने समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो ना, त्याकरता हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. माऊली जे सांगतायत ते. आपल्या जीवनातील अनेक दुःखद प्रसंग जे आहेत ना किंवा जे दुःख आपण जे आणतो ना ओढून, ते प्रसंगापेक्षा आपल्या अनावश्यक चिंतनामुळे निर्माण झालेले खूप असतात किंवा अनावश्यक चिंतेमुळे दुःख प्रसंग आपण घडून गेले तरी आपल्या मनोभूमीमध्ये ते सतत जिवंत ठेवत असतो. मग आता चिंतन आणि चिंता ह्या दोन्हीमुळे काय घडतं? ज्यावेळेस माणूस घडलेल्या प्रसंगाला चिंतनाची जोड देतो, त्यावेळेला तो त्यातलं सत्य शोधतो. सत्य शोधतो, उपाय शोधतो, निरीक्षण करतो आणि मग सकारात्मक निर्णयाचा स्वीकार करून त्याची परिणती पुढे कृतीत घडते. परंतु हेच ज्यावेळेस माणूस चिंतेचा शिकार बनतो, काय घडतं चिंतेमुळे? तर चिंतेमुळे
तोच विचार पुन्हा 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 त्याचं चरवण, जसं गाई रेडा, तोच तोच पोटात त्या अन्नामध्ये काही राम नाही, पण तेच आपलं चरवण करत राहायचं, निवांत बसायचं आणि चरवण करायचं, चाललंय 1 तास 2 तास 3 तास चाललंय निवांत. प्राणी होतो तोपर्यंत चरवण करता येणं शक्य आहे, कारण शेवटी हे सगळं का घडतं आपल्यासोबत, कारण हा जो देह आहे तो एवढ्या सगळ्या योनींमधून जसा येतो ना, तसं त्या प्रत्येक योनीचे पूर्वसंस्कार तो या देहामध्ये घडवून, म्हणजे त्या या देहामध्ये तो बरोबर घेऊन येतो. आणि मानवी देहाची महती, प्रचिती आणि त्याचा युनिकनेस असा आहे ना, की हे सगळं जे घेऊन आलाय ना बरोबर, हे सर्वप्रथम तो नीट निरीक्षणातून समजून घेऊ शकतो, उमजून घेऊ शकतो आणि एकदा समजून उमज आली, की बदल शक्य होतो. बदल करता येणं शक्य होतं. मग असंच हे सुद्धा सारखं जे उजळणी करणं किंवा रिपीट करण्याचा जो पॅटर्न आहे, आपलंच दुःख आपल्यापाशी कुरवाळत राहणं. हा सुद्धा पॅटर्न आपण येताना बरोबर घेऊन आलेलो आहोत. आणि मग हा पॅटर्न आपल्याला ज्यावेळेस नीट समजतो, उमजतो, त्याच वेळेला त्याच्यातून मुक्ती संभवते. मग ज्यावेळेस चिंतेचा आपण शिकार असतो, त्यावेळेला तोच विचार पुन्हा पुन्हा करत राहतो. अशा वेळेला आपण कोणत्याही नवीन निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही. निष्कर्ष नाही, त्यामुळे भय वाढीस लागतं. भय वाढलं की शरीरातील ऊर्जा कमी होते. आपली फ्रिक्वेन्सी, ब्रेनची निर्णय क्षमता घटते. आपण लोअर फ्रिक्वेन्सीवरती काम करायला लागतो. ज्या फ्रिक्वेन्सीचा अभ्यास आपण श्वासामध्ये करतो, त्या फ्रिक्वेन्सी 200च्या खालती फ्रिक्वेन्सी जन्माला येते ज्यावेळेस आपण चिंतेचा शिकार असतो त्यावेळेला. आणि मग आपल्यातील कृतीची क्षमा आपण हिरावून बसतो. म्हणून समर्थांचा उपदेश विचार सोडण्याचा नाहीये, तर निष्फळ विचारांची पुनरावृत्ती सोडण्याचा आहे. चिंता इथे नाथांचं भारुड ठेवतो. काट्याच्या आणीवर वसली 3 गावं, 2 ओसाड एक वसेचिन. तेथे आले 3 कुंभार, 2 थोटे एक घडेचिन. त्यांनी घडवली 3 मडकी, 2 कच्ची एक फुकेचिना. त्याचे आले 3 रुपये, 2 खोटे एक चालेचिना. बर, त्याच्या आल्या 3 गाई, 2 वांझ्या एक फळेचिना. बर, त्यांना झाली 3 पारडी, 2 मेली एक जगेचिना. इतकं रूपकात्मक नाथांनी आपलं मन काय करतं, तर काट्याच्या आणीवर वसली 3 गावं. काट्याची आण म्हणजे काट्याचं टोक किती सूक्ष्म आहे. एवढ्या सूक्ष्म जागेमध्ये ते 3 गावं वसली आहेत. 3 गावं म्हणजे वर्तमान, भूत आणि भविष्य. तेथे 3 कुंभार, तिथे आले 3 विचार, 2 थोटे म्हणजे भूतकाळाविषयी जो विचार आहे आणि भविष्याविषयी जो विचार आहे, ते दोन्ही थोटे आहेत, त्यांचे हात तुटलेले आहेत. म्हणजे ते निष्फळ विचार. लक्षात येतंय? म्हणून या निष्फळ विचारांच्या अनुषंगाने मला हे भारूड खूप महत्वाचं आहे. मग असे जे निष्फळ विचार आपल्यामध्ये जे जन्माला येतात किंवा या निष्फळ विचारांच्या मागे, निष्फळ घटनांच्या मागे आपण जे पळतो, ते आपण आजपासून सावरायला सुरुवात करणार आहोत.
हेच सांगताना तुकाराम महाराज सांगून अरे मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मग जीवनामध्ये घटनांचं ओझं घेण्याऐवजी त्या घटनांचा यथायोग्य अभ्यास करून अवश्य तो विचार जीवनामध्ये अंगीकारून आपल्याला जीवन सुंदर समृद्ध नक्की बनवता येऊ शकतं. परंतु हे सगळं करण्याकरता स्वतःचा आधीचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न नीट कळायला हवा. तो जर पॅटर्न लक्षात आला नाही ना तर हे सगळं करणं खूप अवघड आहे. घटना घटनाच असते, फक्त त्याकडे बघण्याची जी आपली मनोभूमिका आहे ह्यात सगळी गंमत दडलेली असते. मन परिस्थिती बदलत म्हणजे परिस्थिती बदलणं कदाचित मनाच्या कक्षेत नसेलही, परंतु तिच्याकडे बघायचं कसं आणि त्या परिस्थितीशी आपलं नातं जोडायचं कसं हे मात्र त्याच्या हातात आहे. प्रत्येक वेळेला प्रतिक्रियेच्या अधीन राहायचं का प्रतिसादाच्या दिशेने दरवेळेला एक पाऊल टाकायचं, हा चॉईस मात्र त्याला दिलेला आहे. जसं मागच्या वेळेस आपण बघितलं की प्रारब्ध जे पुढ्यात आलंय ते आपण बदलू शकत नाही, परंतु क्रियमाण कर्म, आत्ता कसं कर्म करायचं हा चॉईस माझ्याकडे आहे आणि तो चॉईस मला एक्सरसाइज करता आला पाहिजे, त्या चॉईसचा मला वापर करता आला पाहिजे. म्हणजे पहिली ओळ इतकी महत्वाची आणि इतकी महत्वाचे मुद्दे आपल्याला देते, सांगते. म्हणजे बघा, एक दुःख परत फिरून त्याचा विचार करण्याने आपल्या मनावरती आणि आपल्या जीवनावरती किती मोठा परिणाम घडून येतो. आता या पहिल्या ओळीविषयी कोणाला काही चिंता आहे का? कोणाला काही शंका आहे का? कोणाला काही चॅलेंज वाटतंय का? आता या पहिल्या ओळीच्या अनुषंगाने आपण आपल्या जीवनातले असे काय पॅटर्न आहेत, ह्या पॅटर्नचा नीट अभ्यास करणार आहोत. हे जमेल का सगळ्यांना? कारण आपण हा स्वाध्याय वर्ग जो घेतोय ना, तो आपलं जीवन सर्वार्थाने ट्रान्सफॉर्म करण्याकरता घेतोय. आपण जर आपले पॅटर्न नीट समजून नाही ना घेतलं, तर या जगात आपली मदत कोणीच करू शकणार. हाऊ टू अप्लाय द ब्रेक्स. पण यावर उपाय काय? यावरती उपाय पहिल्यांदी बघूयात आपण, याच्यावरती उपायही आहे. पहिल्यांदी निगेटिव्ह पॅटर्न आयडेंटिफाय करायला शिकूया. हा पहिला स्वाध्याय. जायच्या आधी याच्यावरचा उपाय समजून घेणार. ठीक आहे. हाऊ टू अप्लाय ब्रेक्स इमिजिएटली टू निगेटिव्ह थिंकिंग. ठीक आहे, तेही समजून घेऊ. पुढच्या ओळींमध्ये याच्याविषयी कसं कसं काय काय करायचं हे समर्थ सांगतात. आणि आता पुढची जी ओळ आहे ना, त्यात समर्थ म्हणतात, मना सर्वथा शोक चिंता नको रे. आता निगेटिव्ह विचार जे आहेत ना, आयदर शोक असतो किंवा चिंता असते. आता हे आपण आणखीन सखोलमध्ये नीट समजून घेऊ की नेमकं निगेटिव्हिटी काय आहे आणि ती कशी जन्माला येते आणि त्याच्या मागची काय आपल्या मनाची अवस्था असते. शोक आणि चिंता पहिल्यांदी पॅटर्न, मग त्या पॅटर्नला एक स्टेप खालती डिकोड केलं जातं. घडून गेलेल्या घटनांविषयी मनामध्ये वेदनादायी विचार आणि त्या विचारांची पुनरावृत्ती म्हणजे शोक. मग तो शोक असं का घडलं, माझ्याकडून असंच का घडलं, कोणी मला असंच का ट्रीट केलं, तो मला असं का
माझ्याच सोबत हे का घडलं? म्हणजे शोक हा माणसाला भूतकाळात अडकवतो. गिल्ट, जे गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यावरती आपलं मन स्वतःला गुंतवून ठेवतं शोकाच्या माध्यमातून. मग आपल्या ठायी जर शोक उत्पन्न होत असेल घडून गेलेल्या गोष्टींच्या विषयी, याच्यावरती आपला कुठल्याही पद्धतीने कंट्रोल नाहीये. मग या शोकाला, हा शोक तरी का जन्माला येतो? कारण जे घडून गेलं ते असं कसं घडलं, मी असा कसा वागलो, हे माझ्या बाबतीत कसं घडू शकतं, हा ऍक्सेप्टन्स जन्माला येत नाहीये. ज्या क्षणी मनामध्ये त्या घडून गेलेल्या घटनांविषयी स्वीकार जन्माला, ज्या क्षणी स्वतःकडे सुद्धा आपण सहानुभूतीपूर्वक बघू शकू, ज्या वेळेस स्वतःला सुद्धा आपण व्यक्ती म्हणून माफ करायला शिकू. बऱ्याच वेळेला आपण स्वतःकडून खूप जास्त अपेक्षा ठेवलेल्या असतात, अवास्तव अपेक्षा ठेवलेल्या असतात, परिस्थितीचं भान न ठेवता अपेक्षा केलेल्या असतात. आणि मग त्या अपेक्षांना यथावकाश ज्यावेळेस आपण मीट केलं नाहीये असं ज्यावेळेस भूतकाळातल्या घडणाऱ्या घटनांविषयी जाणवतं, त्यावेळेस हा शोक आतमध्ये डोकावतो. आणि मग आपल्याला छळत राहतो, मी कसा कमी पडलो? अरे माणूस होता तो, चुकू शकतो, कधी पडू शकतो, अडू शकतो. हा झाला शोक, जो आपल्याला भूतकाळामध्ये अडवून ठेवतो. लक्षात येतंय आपण बरोबर आहोत? सो हा झाला शोक, जो भूतकाळातील घडलेल्या घटनांमधून जन्माला येतो. मग आता पुढे गेल्यावरती लक्षात येतं, की आणखीन एक निगेटिव्ह इमोशन स्वतःमध्ये तयार होतात. ती असते भीती आणि चिंता. एक असते गिल्ट, लाज वाटणं. स्वतःला क्षमा न केल्यामुळे, स्वतःला न स्वीकारल्यामुळे त्याचं पुढचं पर्यवसन आहे ते म्हणजे भय आणि चिंता. जसं गिल्ट, लाज हे भूतकाळाविषयी आहे, तसं चिंता आणि भय हे भविष्याविषयी आहे. मग काय विचार येतात भविष्याविषयी? ज्या घटना घडूनही गेलेल्या नाहीयेत, त्याची आपण मनामध्ये कल्पना करतो, की अरे असं झालं तर काय? पुढे काय होईल? बरं मागे जसं घडलं होतं तसंच पुढे झालं तर मग काय करायचं? मला सारखं अपयशच येतं आणि हेच अपयश येत राहिलं तर काय? माझी तब्येत नीट सुधारलीच नाही तर काय? याला मॉडर्न सायकॉलॉजीच्या भाषेमध्ये लिमिटिंग बिलीफ मेकॅनिझम असं पण म्हणतात. ज्यावेळेस आपण स्वतःशी संवाद साधतो, त्यावेळेस आपण स्वतःशी काय बोलतो? याचं नीट निरीक्षण होणं खूप गरजेचं आहे. होऊन गेलेल्या घटनांचा शोक याच्याच विषयी चर्चा चालली आहे का भविष्यात काय घडेल याची चिंता वारंवार डोकावतीये. हा पॅटर्न आधी नीट समजून घेणं, तो निरीक्षणातून समजवता येतो. आणि हे निरीक्षण जन्माला कसं येतं
तर पहिल्यांदी जे आपण श्वासामध्ये प्रॅक्टिस करून घेतो की आपली हवा आत जाते आणि येते, याचं निरीक्षण, याच्याविषयी सजगता, सजग होणं. यू नीड टू बी फुल्ली अवेअर अबाउट युअर ओन सेल्फ. आणि स्वतःच्या विषयीचा अवेअरनेस बिल्ड करणं, सजगता बिल्ड करणं, स्वतःविषयी सावधानता उत्पन्न होणं. सजगता आली की सूक्ष्मता येते, सूक्ष्मता आली की सावधानता येते, सावधानता आली की स्थिरता येते. हे कॉन्शियसचे 4 आयाम आहेत आणि ज्यावेळेस हे आयाम सगळे पूर्ण होतात त्यावेळेला साक्षीत्व प्रकटतं. साक्षीत्व आणावं लागत नाही, ते जन्माला येतं. पण त्याची सुरुवात सजगतेपासून होते. म्हणून आपण जाणीवपूर्वक दररोज सजगता या विषयावरती काम करतो. सजग हा जीवनाचा किंवा आपल्या आध्यात्मिक प्रवासाचा पाया आहे. कारण सजगतेच्या पोटी निरीक्षण जन्माला येतं. आणि बुद्धी, आपण कठोपनिषदातलं जे उदाहरण समजून घेतो ना, रथरूपक, त्याच्यामध्ये बुद्धीच्या अंमलाखाली मन हवंय. मग बुद्धीच्या अंमलाखाली जर मन आणायचं असेल तर त्याकरता बुद्धीला कसं समजतं, तर बुद्धीला नंबर समजतात आणि बुद्धीची जी समज वृद्धिंगत होते ती एक नंबर आणि दुसरं निरीक्षण, ऑब्झर्वेशन. म्हणून आपण जाणीवपूर्वक सराव करताना नंबरचा वापर करतो आणि निरीक्षण जन्माला येण्याकरता सजगतेवरती काम करतो. हे 2 आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीचे प्रोफाउंड पाया आहेत. लक्षात येतंय? म्हणून जाणीवपूर्वक ह्या गोष्टी आपल्या दैनंदिन शेड्यूलमध्ये आपण ऍड करतो. आणि साधारण हे समजण्याकरता प्रत्येकाचा, कोणाचा काळ 30 दिवस असेल, तो कोणाचा काळ 42, कोणाचा 60, ते कोणाचा 90, ते काही जणांचा 180 ते 365 पर्यंत पण जाऊ शकतो. ही सजगता, हे निरीक्षण करण्याची क्षमता, हीच तपश्चर्येतून सुद्धा जन्माला येते. ज्यावेळेस आपण तप करतो, मार्ग हाच आहे. फक्त त्या मार्गावरती चालण्याच्या इंटेन्सिटीनुसार आपण त्याला वेगवेगळ्या नावांमध्ये बायफर्केट केलंय. मग त्याला तपश्चर्या, अनुष्ठान, साधना, अशा वेगवेगळ्या नावाने त्या वेगवेगळ्या प्रकाराला संबोधित केलं जातं. परंतु या सगळ्या प्रकारांचं अंतिम ध्येय स्वतःला नीट लक्षात येणारे स्वतःचे पॅटर्न समजून घेणं हे आहे. कारण पॅटर्न मधून मुक्ती, हे महत्वाचं आहे. मग शोक आणि चिंता या दोन्हीचा सुद्धा एक पॅटर्न आपण सतत जगत असतो. शोक भूतकाळात ओढून नेतोय, चिंता भविष्य काळ फिरवतीये आणि हे दोन्ही काय करतात माहितीये? हे दोन्ही वर्तमानातलं स्वधर्माचरण आपल्याकडून काढून घेतात, आपलं कर्तव्य काढून घेतात आणि विवेक हिरावून घेतात. या 2 गोष्टी बाय डिफॉल्ट घडतात. म्हणून आयुष्य जर सर्वार्थाने, जे या प्रेझेंटमध्ये, या क्षणामध्ये आहे, ते जर आपल्याला सर्वार्थाने जगायचं असेल तर आपल्याला हे आपले पॅटर्न्स नीट समजून घेता आले पाहिजेत. मॉडर्न सायकोलॉजी त्याला पॅटर्न म्हणते. अध्यात्म शास्त्र त्याला स्वाध्याय म्हणतात. स्वतःहून स्वतःचं करायचं अध्ययन. मग ह्या संदर्भामध्ये आपल्याला अधिक काम करणं खूप गरजेचं आहे. मग हा जो शोक आहे ना, असा शोक अर्जुनाला पण झाला होता. आणि अर्जुनाला जे भगवान मार्गदर्शन करत होते
ते भगवान त्यांनी त्याच्यातला कुठला शोक काढला, तो जो शोक मोहातून उत्पन्न झाला होता आणि ज्या मोहामुळे तो करुणेला आणि प्रेमाला अज्ञानाची जोड देत होता. करुणा ज्याच्यातून प्रेम फलित होतं आणि मोहजन्य शोक, ह्या दोन्हीमध्ये, या दोन भावनांमध्ये आपल्याला नीट बायफरकेट करता येणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्याचं दुःख समजते, उमजते, आपल्यामध्ये समानुभूती जन्माला घालते आणि मदतीकरता आपणास प्रवृत्त करते. समानुभूतीतून विवेक जागृती होते दुसऱ्याप्रती आणि माणूस कर्तव्यामध्ये स्वतःला स्थित करतो. मोह शोकातून काय होतं, माणूस स्वतः कर्तव्य असतो आणि कर्तव्यापासून स्वतःला दूर नेतो. हा मोहजन्य शोक आपल्याला वास्तव पाहू देत नाही आणि निर्णय घेऊ देत नाही. वास्तव दिसलं नाही की निर्णय घेता येत नाहीत. मग अर्जुनाला मार्गदर्शन करताना अर्जुनाची अवस्था अशी होती की मी माझ्या आप्तस्वकीयांचा संहार कसा करू. त्याला युद्धातल्या हिंसेविषयी करुणा वाटत होती, पण त्या करुणेच्या मुळाशी काय होतं, त्या करुणेच्या मुळाशी होतं देहबुद्धी, नात्यांचा मोह, भविष्याची भीती आणि कर्तव्याविषयी निर्माण झालेला संभ्रम. ह्या सगळ्या गोष्टीतून अर्जुनाचा हा संवाद श्रीकृष्णाशी घडून आला आणि जो आपल्याकरता युगानयुगांकरता मार्गदर्शक म्हणून आज उपलब्ध आहे. असा मोह आणि शोक याच्याविषयी आपल्या मनामधली संभ्रमता आपल्याला जाणीवपूर्वक अभ्यासाची जोड देऊन काढता यायला हवा. म्हणून मना सर्वथा शोक चिंता नको रे, ह्या ओळीचं प्रयोजन आहे. जसं आपण दुःख खेचून आणतो तसंच त्या दुःख आणतो म्हणजे काय करतो, तर ते दुःख, शोक आणि चिंता या स्वरूपामध्ये आपण वारंवार जगतो. आधी काय करतो आणि जे करतोय ते दृश्य स्वरूपात कसं दिसतं, त्याचं एक्सप्लेनेशन समर्थ आपल्याला देतात. मग हे जे दुःख असेल, सुख असेल, याच्याविषयी काय समजून घेता येऊ शकतं, तर ह्यातलं अनित्यत्व, यातली जी अनित्यता आहे, हे सतत बदलत राहणार आहे. कारण हे परी अधिक स्थिती 3 ट्रायोवरती परिस्थितीचा जन्म घडतो. परी म्हणजे कोणाच्या तरी रेफरन्सनी. मग कोणाच्या रेफरन्सनी? मी जर माझ्या परिस्थितीचा विचार करत असेल, तर माझ्या रेफरन्समध्ये माझ्या आजूबाजूची नाती, म्हणजे माझ्या रेफरन्स मधले माझ्याशी संलग्न असलेले बाकीचे लोक, बाकीचे विषय आणि ते लोक आणि विषय हे ज्या परिस्थितीमध्ये, ज्या जागेमध्ये घडून येत आहेत, ती जागा म्हणजे माझ्याशी संलग्न असलेली लोक, माझ्याशी संलग्न असलेला विषय, माझ्या कॉन्टेक्स्टमध्ये अस्तित्वात असलेली जागा आणि हे सगळं ज्या स्केलवर चालतं, ज्याला वेळ असंही म्हणतात आणि ज्याला कॉन्शियसनेस असंही म्हणतात, हे ज्या सगळ्या, हे 4 डायमेन्शन मध्ये परिस्थिती जन्माला येते, जी माझ्या परी
असते. परिस्थितीचा जन्म परी अधिक स्थिती, या परी या शब्दाचा गाभा आपण नीट समजून घेतोय. परी म्हणजे इन रेफरन्स टू मी, आणि इन रेफरन्स टू मी मीन्स व्हॉट? So in reference to my relationship with people, my relationship with subject, and my relationship with the place, all these things in happening in the context of time, and time is nothing but the expansion of consciousness. So ही परिस्थिती ज्याचा आपण बागुलबुवा आपल्या डोक्यामध्ये असतो, त्याच्या मुळाशी सुद्धा आपणच असतो. सो हा मी नीट समजून घ्यायला पाहिजे, आणि हा मी हा सतत बदलत असतो आणि हा सतत इव्हॉल्व होत असतो. त्यामुळे परिस्थितीस सुद्धा जर मी इव्हॉल्व होत असेन, तर मी जर उन्नत झालो किंवा मी जर डाउनग्रेड झालो, तर माझ्या रेफरन्स मधल्या बाकीच्या या तीनही गोष्टी बदलत राहणार आहेत. आणि या बदलालाच शास्त्रकार अनित्य असं म्हणतात. मग हे जे अनित्य आहे, हे जसं आपल्याला मनाच्या पातळीवरती अनुभवायला येतं, तसं इंद्रियांच्या पातळीवरती पण अनुभवायला येतं. काय येतं? मात्रा स्पर्श तू कौंतेय, शीत उष्ण सुख दुःख, आगाम इन अनित्याः तान तितिक्षस्व भारत. काय म्हणण्याचा प्रयत्न करताय भगवंत इथे? काय सांगताय? मात्रा स्पर्श तू, इंद्रियांचा आणि विषयांचा होणारा संपर्क मात्र, शीतोष्ण, शीत आणि उष्ण, चांगले आणि वाईट अनुभव आपल्या ठायी निर्माण करणार आहे. मग काय घडणार आहे याच्यातून? आगम अपायिनः, हे येणारही आहे आणि जाणारही आहे. आगमही होणार आहे आणि अपायिनही होणार आहे. मग पुढचा शब्द येतो आगम अपायिन अधिक अनित्य. मग त्यातलं येणारं जाणारं हे अनित्य आहे, हे शाश्वत नाही. आणि त्या अनित्य अनुभवांना आपण धैर्याने सामोरं जायला हवं, असं भगवान अर्जुनाला नीट समजावून सांगतायत. की हे इंद्रिय आणि विषय, माता इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि त्याच्या मागचं अंतःकरण चतुष्टय जे येणाऱ्या अनुभवांना अर्थ प्रदान करतं. एक आहे हार्डवेअर, एक आहे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर गोष्टी इंटरप्रिट करायला शिकवतं, हार्डवेअर त्यांचा अनुभव घ्यायला शिकवतं, आणि जो अनुभव येतो त्याचं इंटरप्रिटेशन सॉफ्टवेअर करतं. इथे मात्रा या शब्दाचा अर्थ इंद्रिय आणि मोजमाप करणारी ज्ञानेंद्रिय, स्पर्श, संकल्प, संपर्क. ह्याच्यामध्ये तितिक्षस्व या शब्दाचा उल्लेख आला. तितिक्षा, मन विचलित न होता येणाऱ्या कुठल्याही अनुभवांमध्ये स्वतः अस्वस्थ न होता विवेकाची कास धरून, म्हणजे काय करायचं, अस्वस्थ व्हायचं नाही म्हणजे काय, तर बाह्य आलेल्या अनुभवांमुळे आपण स्वतःवरती दुःख, राग, लोभ आणि मोह अशा निगेटिव्ह गोष्टींच्या आहारी आपण स्वतःला नेता कामा नये. मग येणाऱ्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यायला हवं. मग इथे तितिक्षा उपयोगाला येते. आणि ज्या वेळेस तितिक्षा
म्हणजे ही आपल्याला आपल्यातला स्थितप्रज्ञ ही जी गीतेतील अवस्था भगवान समजून सांगतात, ही स्थितप्रज्ञ अवस्था येण्याची पहिली पायरी म्हणजे तितिक्षा आहे. म्हणजे घडणाऱ्या गोष्टींना धैर्याने सामोरं जायचं, कारण त्यातलं अनित्यपणा आपल्या लक्षात येतो म्हणून. जसं उन्हाळा आला की उष्णता जाणवते, हिवाळा आला की थंडी जाणवते, दोन्ही अनुभव बदलतात. तसंच स्तुती, निंदा, लाभ, हानी, यश, अपयश, मान, अपमान, सुख, दुःख हे येत राहतात. आणि ज्या दिवशी आपण सुख डिफाईन करतो, त्याच दिवशी आपण स्वतः करता दुःख आपण स्वतःच तयार करतो. ज्या क्षणी आपण एक अनुभव सत्य मानतो, त्याच्या विपरीत अनुभव हे असत्य हे आपणच स्वतः तयार करतो. आपल्या जीवनातील दोन विरुद्ध टोकांची निर्मिती आपण स्वतःच करतो, कारण एकाला आपण स्वीकारतो आणि दुसऱ्याला आपण नाकारतो. लक्षात येतंय? हे रिस्पॉन्स देताना सुद्धा समजतंय सगळ्यांना? ओके, म्हणजे आपण सगळे बरोबर आहोत. मला मध्ये मध्ये झोप लागते, तुम्ही जागे आहात म्हणून बरं. छान. मग ही तितिक्षा जीवनामध्ये जन्माला यायला हवी, जी तितिक्षा आपल्याला स्थितप्रज्ञतेचा पाया आहे, जे भगवान आपल्याला सांगतात. मग ही तितिक्षा काय आहे? विवेक चूडामणीचा जर आधार घेतला तर तितिक्षा अशी लक्षात येते की सहनम सर्व दुःखानां अविकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगीध्यते. म्हणजे काय? दुःखानां अप्रतिकारक पूर्वकम, म्हणजे दुःखाच्या वेळी पहिलं वाक्य आहे सहनम सर्व दुःखानां. काय आहे? तर सहनम सर्व, सहन करणं. पुढे काय येतं? दुःखानां अप्रतिकारपूर्वकम, म्हणजे दुःखाच्या वेळी जसं सर्व सुख ज्यावेळेस येतो, तसंच ज्यावेळेस दुःख येतं त्यावेळेस तात्काळ म्हणजे मानसिक पातळीवरती कुठलीही प्रतिकार, कुठलाही आक्रोश जन्माला न येणं, हे झालं पहिलं लक्षण तितिक्षेचं. दुसरं, चिंता विलापरहितम, म्हणजे काय? तर चिंता आणि विलाप, पहिला प्रतिकार, त्याचं दृश्य स्वरूप म्हणजे आक्रोश, रिजेक्शन. पहिल्यांदी रिजेक्शन येता कामा नये. मग दुसरं रिजेक्शन आलं नाही की दुसरं काय नसता कामा, तर मग चिंता आणि विलाप याचा जन्म नसावा. म्हणजे काय? मग तुम्ही म्हणाल, अरे कंप्लेंटही करायची नाही, रिजेक्टही नाही करायचं, माझं मत नोंदवायचं नाही, म्हणजे काय मी नुसतंच सहन करत राहायचं का? तर अजिबात नाही. आदी शंकर किंवा भगवान किंवा माऊली या कोणालाही तुम्ही सहन करत राहावं आणि गोष्टींचा शिकार होऊन आयुष्य जगावं असं नाहीये, परंतु जीवन जगताना जो रिस्पॉन्स, जी प्रतिक्रिया किंवा जो प्रतिसाद तुम्हाला द्यायचा आहे, तो तुम्हाला
यथायोग्य पद्धतीने देता यावा याच्याकरता ते तुम्हाला वेळ मागून घ्यायला शिकवतायत. मॉडर्न सायकोलॉजी असं सांगते की एखादी घटना जर घडली आणि त्या घटनेतून जर आपल्या मनामध्ये दुःख, राग, द्वेष, क्रोध हे जर सगळं जन्माला आलं तर ते फक्त आणि फक्त 5 सेकंद टिकतं आणि मग 5 सेकंदानंतर त्याचा परिणाम जो चिरकाळ टिकतो ते पहिल्या ओळीत समर्थांनी सांगितलं की मना मानसी दुःख आणू नको रे. ते ओढून ताणून पुन्हा पुन्हा ती गोष्ट आपल्या मनामध्ये रिप्ले होत राहते. त्या रिप्ले मेकॅनिझममुळे तीच गोष्ट वारंवार रिपीट होते. आणि मग ही वारंवारिता जर कमी करायची असेल तर त्याच्याकरता तितिक्षा, पहिल्यांदी निरीक्षण, निरीक्षणाचा दुसरा टप्पा तितिक्षा आणि तितिक्षा म्हणजे सहन करणं नाहीये. तर मग तितिक्षा जन्माला येते त्याचेही टप्पे शंकराचार्य आपल्याला सांगतात. तो हा विवेक चूडामणी मधला श्लोक आपण बघतोय. त्यात पहिलं आपण असं बघितलं की बाबा सगळ्यात पहिल्यांदी जसं आपण सहन करतो म्हणजे जसं सुखाचा स्वीकार करतो तसं दुःखाच्या वेळी तात्काळ मानसिक प्रतिक्रिया आणि आक्रोश मनामध्ये प्रतिक्रिया उमटली की ती आक्रोशातून अभिव्यक्त होते. ती होता कामा नये. मग त्याच्यानंतर जर तो आक्रोश व्यक्त नाही झाला तर हीच गोष्ट मनामध्ये चिंता, शोक, विलाप याच्यामध्ये ती जन्माला येते. आणि मग आपला मनोव्यापार आपल्याच आतमध्ये सतत चालू राहतो. म्हणून धैर्यपणे सर्व दुःखांचा आपण साक्षीत्वाने आधी बघायला शिकणं, मग त्याला सहन करणं, बघून त्याच्याविषयी प्रतिक्रिया देण्याच्या आधी वेळ मागून घेणं, तो पॉज घेणं, घडलेल्या गोष्टीचं नीट चिंतन करणं. चिंतन आपल्याला योग्य निर्णय घ्यायला आणि कृतीला प्रवृत्त करतं. म्हणून चिंतेची कास सोडायची असेल तर तितिक्षा अंगीकारावी लागेल. कुठलीही आवश्यक योग्य गोष्ट करताना आपल्यावरती आपल्याला झालेला त्रास म्हणजे दुःख, द्वेष ह्याचा प्रभाव आपल्या मनावरती न राहता, याचा प्रभाव बुद्धीवर न चढता, याचा प्रभाव चित्तामध्ये स्टोअर न होता आपण आपलं कार्य, आपलं वर्तमान यथायोग्य करू शकलो पाहिजे. ह्याकरता तितिक्षा ही पहिली गोष्ट आहे. मग तितिक्षा ज्या वेळेला जन्माला येते त्यानंतर जन्माला येतो ते स्थितप्रज्ञत्व जे भगवान गीतेमध्ये सांगतात ते कसं आहे तर दुःखेषु उद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वितराग भय क्रोधः स्थितिधीर्मुनिरुच्यते. मग काय घडतं तितिक्षेतून तर मग दुःखेषु उद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वितराग भय क्रोधः स्थितिधीर्मुनिरुच्यते. मग दुःखातून उद्विग्नता जी जन्माला येते तसं होत नाही. मग सुखामध्ये विगत स्पृह ही वृत्ती जन्माला येत नाही. म्हणजे काय तर सुख आलं की ते आणखीन मिळावं अशी इच्छा मनामध्ये जन्माला येत नाही. वीत, राग, भय आणि क्रोध हे सगळं आसक्ती, भय आणि क्रोध या सगळ्याविषयी एक न्यूट्रॅलिटी जन्माला येते. आणि मग
तितिक्षा स्थिर बुद्धीला जन्माला देते, स्थितप्रज्ञता देते. म्हणजे काय होतं, तर आपली बुद्धी त्या आत्मतत्वाच्या ठायी लीन होते. म्हणजे कठोपनिषदातलं जे रूपक आहे ना, की बुद्धी हा सारथी आहे, तो सारथी या आत्मतत्वाच्या अंमलाखाली येतो. आणि त्या बुद्धीला जर आत्मतत्वाच्या अंमलाखाली आणायचं असेल, तर आधी बुद्धीला तितिक्षा शिकवायला हवी. तितिक्षेतून स्थितप्रज्ञता जन्माला येते आणि स्थितप्रज्ञता जन्माला आली की ती बुद्धी आत्म्याच्या ठायी लीन होते. असा हा प्रवास आहे. म्हणून पहिल्यांदी मनाचे पॅटर्न ओळखा, मग त्या मनाच्या पॅटर्नला निरीक्षण आणि समज या बुद्धीने त्याचा छेद द्या. मग त्या बुद्धीची तितिक्षा आणि स्थितप्रज्ञता जन्माला येईल आणि अशी बुद्धी आत्म्याच्या ठायी लीन होईल. असा हा सगळा प्रवास आहे. मग तुम्ही म्हणाल स्थितप्रज्ञ झालो म्हणजे काय, मला दुःख वगैरे सगळं म्हणजे मी कठोर व्हायचंय का, म्हणजे मी माझं हृदय दगडाचं करायचंय का? तर असं नाहीये. स्थितप्रज्ञ व्यक्तीला दुःख होत नाही का? होतं ना. सुख आणि दुःख त्यालाही होतं. पण दुःख आलं म्हणून त्याचं मन कोसळत नाही, तो गळून पडत नाही. किंवा सुख आलं तर तो त्याला चिटकून राहत नाही आणि पुन्हा सुख मिळावं अशी त्याची अंतःकरणातली आसक्ती नसते. किंवा ते सुख जाईल म्हणून भयही नाहीये, किंवा ते कमी झालं म्हणून क्रोधही जन्माला येत नाहीये. आणि मग हे सगळं जन्माला आलं, हे स्थितप्रज्ञता, तितिक्षा, शोक आणि चिंता ह्या सगळ्याकडे बघण्याची दृष्टी मिळाली की मग जगताना जन्माला येतो विवेक. मग तिसऱ्या ओळीमध्ये काय सांगतायत समर्थ, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी. लक्षात येतंय? आपण आता हा एक आपल्या अंतःकरण चातुष्ट्याच्या उन्नयनाचा प्रवास बघितलेला आहे. मग मनाचे पॅटर्न नीट समजून घेतले, ते समजण्याकरता बुद्धीचा आधार घेतला. मग बुद्धी कशी समजून घेते, तर नंबर आणि निरीक्षण, ऑब्झर्वेशन, निरीक्षण आणि नंबर हे 3 आयाम आहेत बुद्धीला एखादी गोष्ट समजून घेण्याकरता. आणि असं बुद्धी समजून घ्यायला लागली की तिच्या ठायी जे नॅचरली प्रकट होतं ती म्हणजे तितिक्षा, आणि तितिक्षा जन्माला घालते स्थितिप्रज्ञता. आणि मग या 2 गोष्टी जन्माला आल्या की बुद्धी ही आत्म्याच्या ठायी लीन होते. लक्षात येत आहे? आर वी टुगेदर? मला थमअप करून सांगा. परफेक्ट. समजतंय? अवघड जात आहे? लक्षात सर, येत आहे? उदाहरण घेऊन सांगा ना. म्हणजे एखादा पॅटर्न आपल्या बुद्धीला कळाला, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं तो नंबर्स मध्ये किंवा हे तो कसं करायचा, ते एकदा एक उदाहरणाचं सहस्पष्ट करा ना प्लीज. नंबर म्हणजे फ्रिक्वेन्सीचा का? हा. आता नंबर म्हणजे काय, आपण जसं आपण श्वासाचा सराव करतो त्यावेळेस आपण काय करतो, तर बुद्धीला एखादी गोष्ट समजण्याकरता नंबर का मी म्हणतो, कारण लहानपणापासून आपल्याला नंबर लक्षात येतो, परीक्षेतले मार्क. मग आता आपल्याला स्वतःची एक स्केल डेव्हलप करावी लागेल. म्हणजे आपल्या ज्या भावना, या भावनांच्या ज्या फ्रिक्वेन्सीजचा आपण अभ्यास केला,
त्या फ्रिक्वेन्सीचा चार्ट आपल्या डोळ्यासमोर नीट असायला हवा. म्हणजे आपण आत्ता कुठल्या भावनेवरती व्हायब्रेट करतोय ती फ्रिक्वेन्सी आपल्या लक्षात येते. आणि मग ती फ्रिक्वेन्सी लक्षात आली की मग ती चेंज करण्याकरता आपल्याला कसा आपल्या श्वासाचा उपयोग करता येईल, मग तो आपण वापर कसा करायचा आहे. म्हणून नंबर पहिल्यांदा नोटीस होतं, मग त्या नंबरचा वापर करून आपण स्वतःला बदलू शकतो. तर आपण जयश्रीमा, तुम्हाला काही बोलायचंय? हो. जेव्हा आपण त्या भावनेत जातो, तेव्हा आपण स्वतःचे कुठे राहतो? त्यामुळे असा नंबर शोधणं ते तर दूरच राहील. म्हणूनच आपण जे बघतोय ना, तितिक्षा का, निरीक्षण का करायला शिकतोय? मग एखादी गोष्ट ज्यावेळेस घडून जाते, मग दिवस गेला, दिवसानंतर रात्री झोपायच्या आधी आपण खरंच काय दिवसभर जगलो याचं आपण निरीक्षण करतो का? पहिल्यांदा आपण त्या परिस्थितीमध्ये असताना स्वतःचं निरीक्षण करता येणं, जड जाणं हे समजू शकतो. कारण तशी सवय आपण स्वतःला लावलेली नाही. मग जाणीवपूर्वक तशी सवय स्वतःला लावायला हवी. हम्म, हम्म, आपण हम्म. आयुष्य कसं जगतो? जसं घडतंय तसं घडतंय. बरोबर. आता सध्या भारतामध्ये काय घडलं ते सांगतो. थोडं मायक्रो इकॉनॉमिक स्केलला आपण जर गोष्टींचा इंदुलेखा, तुम्हाला काही बोलायचं आहे का? ओके. नंबर रिलेशन म्हणजे आपण असं म्हणू शकतो का, की आता खूप राग आलाय, कोणतरी काहीतरी बोललं किंवा काहीतरी सिच्युएशन होतं, आपण स्वतःला सांगतो लेट अस काउंट अप टू 10. ते आणि मग 1, 2, 10 मोजल्यानंतर अजून सुद्धा आपल्याला ते वाटत असेल, तर मग आपण रिस्पॉन्ड करायचं, नाहीतर मग शांत किंवा अजून कंटिन्यू करायचं नंबरिंग. हे नंबरशी करेक्ट. रिलेशन हे बरोबर आहे का माझं अंडरस्टँडिंग? करेक्ट. हा पण एक प्रकार आहे. हा प्रॅक्टिस आहे. आत्ता जो मी नंबर सांगतोय ते पहिल्यांदा इंटरप्रिट करायला सांगतोय आणि मग रिस्पॉन्ड करताना काय करायचं? तर आता जयश्रीमानचा प्रश्न असा होता, की "अरे, आपण आत्ता ॲक्चुअली मला राग आलाय. तो कसला नंबर आणि कसलं काय? इथे भयंकर राग आलेला आहे आणि त्या रागाला कसं हाताळायचं?" तर मग हे करण्याकरता आधी पहिल्यांदा दिवस जसा जातो ना, मग रात्री स्वतःचा पूर्ण दिवसाचा पॅटर्न स्टडी करायला सुरुवात करायची. आपले पॅटर्न आधी नीट समजून घ्यायचे आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, गॅरंटेड 90% टाईम तुम्ही सेम पॅटर्न फॉलो करता. तुम्हाला सेम पद्धतीचा राग येतो. तुम्हाला सेम पद्धतीने सुख वाटतं आणि हा पॅटर्न 90 काय 95% टाईम यू आर रिपीटिंग आणि हे तुम्ही रिपीट करता हे तुमच्याच लक्षात येत नाही. आणखीन एक धक्कादायक सत्य तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात, उभ्या आयुष्यात 50 पेक्षा जास्त लोकांशी इंटरॅक्ट करत नाही जवळून. हे सत्य डायजेस्ट करायला खूप अवघड आहे. खरा आकडा 30च आहे. पण कोणाला फार अगदी काही वाटू नये 50 वरती सांगतोय. जास्तीत जास्त, सगळ्यात जास्त अँथ्रोपॉलॉजी आणि मॉडर्न जे सोशिओलॉजिस्ट आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्यात जास्त 150. याच्या पलीकडे आपण उभ्या आयुष्यात जास्त लोकांशी इंटरॅक्ट करतच नाही जवळून. त्यामुळे आपले पॅटर्न फिक्स आहेत. प्रॉब्लेम असा आहे आपण एका फिक्स पॅटर्नमध्ये जगतोय, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि हे लक्षात येण्याकरता आधी निरीक्षण करता आलं पाहिजे. कारण निरीक्षण करण्याची क्षमताच आपण गमावून बसलोय. वी डोंट ऑब्झर्व्ह, वी जस्ट गेट इंटू द ॲक्शन मोड. वी जंप इंटू द ॲक्शन, वी जंप इंटू कन्क्लुजन्स. मग पहिल्यांदा पॅटर्न लक्षात यायला लागला, की मग तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय आहे, तर आपण वेळ मागून घेतोय. मग पहिल्यांदा जर चुकीची गोष्ट घडली, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह प्रतिक्रिया जन्माला येते. मग ती जन्माला येणाऱ्या गोष्टीला पण एक्सप्रेस करताना आपण थांबतोय, "जरा थांब, हॅव पेशन्स." मग जसं इंदुलेखा म्हणल्या, मग ते थांबायचं कसं? मग थांबण्याकरता मनाला कशात तरी गुंतवावं लागतं. मग ते आकडे मोजण्यामध्ये गुंतवा, मग दुसरं काहीतरी बघा.
मग तिसरीकडे मन वळवा, मग थोडा वेळ जाऊ द्या आणि मग वेळ गेल्यावरती पुन्हा त्या गोष्टीला अप्रोच करा, त्याचं नीट अनालिसिस करा आणि मग त्याच्यावरती प्रतिसादात्मक निर्णय घ्या. आपले निर्णय हे बऱ्याच वेळेला आपल्या कंडिशनिंगनुसार घडतात. पण हे आधी आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे. कविता मा डॉक्टरला सुद्धा अप्लाय होतं. ज्या वेळेला मी म्हणतो ना, की आपण आयुष्यामध्ये 30 माणसांपेक्षा जास्त लोकांशी कनेक्ट होत नाही, याचंही निरीक्षण करून बघा. माणसाला चेक करणं, माणसाला तपासणं आणि माणसाशी इंटरॅक्ट करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. तसं बघायला गेलं तर मग वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम करणारी माणसं, त्यांच्या हाताखाली कितीतरी लोकं असतात. पण वास्तविकतः खूप रेअरातलं रेअर अशी शक्यता, संभावना कधीतरीच घडते, की ज्या वेळेला एखादा व्यक्ती हजारो जणांशी तितक्याच तन्मयतेने, तितक्याच क्षमतेने, तितक्याच एन्ग्रॉस्ड पद्धतीने कनेक्टेड आहे. हे खूप रेअर फिनॉमिनन आहे. असं नाही होत. कारण तेवढा आपला अटेन्शन स्पॅनच नाहीये. ती इन्हेरंट लिमिटेशन आहे या बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंटची आणि त्याला ओव्हरकम करण्याकरता आहेत वेगळ्या साधनं करायला लागतात, पण ते फार रेअर लोकांच्या नशिबी येतं. मग आता पुढे काय सांगितलं जातंय आपल्याला, की तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात, विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. म्हणजे काय? तर देहबुद्धी हे जे सगळं घडतं ना, त्याच्या मुळाशी आहे देहबुद्धी. देहबुद्धी म्हणजे काय बरं? देहबुद्धी म्हणजे केवळ शरीराची काळजी घेणं नव्हे किंवा शरीराकडे दुर्लक्ष करणं म्हणजे देहबुद्धी का? किंवा त्याची काळजी घेणं म्हणजे देहबुद्धी का? तर असं नाही. देहबुद्धी म्हणजे शरीर आणि शरीराशी संबंधित असलेल्या गोष्टींना अंतिम मानणं. म्हणजे माझे हे 2 हात, हे 2 हात असेच राहणार आहेत. कसं शक्य आहे? ते जन्माला आले की छोटे होते, मग यथावकाश वाढतात, एका विशिष्ट वयापर्यंत ते वाढतात, मग स्थिर होतात आणि मग क्षीण होतात. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं, तर मी म्हणजे शरीर, मी म्हणजे माझं नाव, मी म्हणजे माझं पद, माझी प्रतिष्ठा, माझं समाजातलं स्थान, माझं कुटुंब, माझी संपत्ती, माझी मतं, इतरांची माझ्याबद्दल त्यांच्या मनात असलेली प्रतिमा, या सगळ्या गोष्टी ह्याच्यात जर बदल झाला, तर माझ्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो, वाटतं. ह्या शरीराच्या अनुषंगाने ह्या सगळ्यांशी जे नातं जुळून येतं ना, त्याला देहबुद्धी म्हटलेलं आहे. मग या देहबुद्धीविषयी जर नीट समजून घ्यायचं असेल, तर भगवान आपल्याला क्षेत्रज्ञ विवेक देतात. काय सांगतात ते? गीतेच्या अध्यायामध्ये इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रम इति अभिधीयते एतत् ये वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. मग काय सांगतायत ते, की क्षेत्रम इति अभिधीयते,
कशाला क्षेत्र म्हणतात ते? इदम शरीरम कौन्तेया, म्हणजे हे शरीर क्षेत्रम इति अभिधेयते, याला क्षेत्र असं म्हणतात. एतद्यो एतत् यः, हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. म्हणजे हे शरीर आणि या शरीराला जो नीट पद्धतीने समजतो, जाणतो, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. हे म्हणजे आपल्याला जे अनुभव घेणारे हे जे देह आहे, म्हणून बऱ्याच वेळेला शरीरम खलु धर्म साधनम, हे शरीर एक साधन आहे, हे साध्य नाहीये. पण ज्या वेळेस साधन साध्याच्या भूमिकेमध्ये जाऊन बसतं, त्यावेळेला आयुष्यामध्ये गडबड चालू होते. हे शरीर, हे कुंतीपुत्र अर्जुना, हे क्षेत्र आहे जिथे अनुभव घडण्याचं स्थान आहे. याला क्षेत्र असं म्हटलं जातं, म्हणजे इथे अनुभव घटित होतात. हे जो जाणतो आणि शरीराला येणारे अनुभव आणि ते अनुभव हे जाणणारं चैतन्य, म्हणजे ते तत्व जाणणारा ज्ञानी, तो क्षेत्रज्ञ. शरीर म्हणजे क्षेत्र, आणि या शरीरात जे अनुभव घडतात, मग काय अनुभव घडतात या शरीरात? मग बालपण येतं, तारुण्य येतं, वृद्धत्व येतं, आरोग्य, आजार, भूक, वेदना, सुख, विचार, भावना, स्मृती. काय काय? बालपण, तारुण्य, वृद्धत्व, आरोग्य, आजार, भूक, वेदना, सुख, विचार, भावना, स्मृती. हे जे सगळं या देहामध्ये घडतं, जे अनुभवायला येतं या शरीराच्या माध्यमातून, हे जाणणारा कोणतरी आहे ना. शरीर हे माध्यम आहे, ज्या माध्यमातून इतक्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेणारं कोणतरी आतमध्ये आहे. मग जो या शरीराला जाणतो, तो केवळ शरीर असेल का? जो विचार बघू शकतो, तो केवळ विचार असेल का? आणि जो भावनेला जाणतो, तो केवळ भावना असेल का? असा हा क्षेत्रज्ञ कळणं अत्यंत गरजेचं आहे. मग साध्या सरळ सोप्या भाषेत जर बघायला गेलं, तर विवेक असा सांगतो, माझ्याकडे शरीर आहे पण मी शरीर नाहीये. माझ्याकडे मन आहे, पण त्या मनातल्या विचारांकडे बघणारा कोणतरी आहे. मला दुःख होतं, पण दुःख हे माझं अंतिम स्वरूप नाही. मग ह्या शरीरामध्ये घटित होणारे अनुभव हेच माझ्या जीवनाचं अंतिमतः आहे, तेच अंतिम आहे असं मानून आयुष्य जगणं, इथे सगळी गडबड होते. या चैतन्याच्या शरीरात वेगवेगळ्या अवस्था आहेत. बालपणी शरीर वृद्धिंगत होत असतं. तारुण्यात शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. विचार बदलत असतात, आवडी बदलत असतात, नाती बदलत असतात, परिस्थिती बदलत असतात. परंतु हे सगळं कोणाला जाणवतं? माऊलींनी अत्यंत साध्या सोप्या उदाहरणातून सांगितलेलं आहे. ते म्हणतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाथे. म्हणजे काय? तर जसं जुनं वस्त्र आपण टाकून देतो, तसं त्याचप्रमाणे देहाच्या अवस्था बदलतात, तरी चैतन्य नष्ट होत नाही.
बालपणातले आपण सायकल शिकतानाची आपली ओढ, तीच ओढ वय बदललं तरी तशीच असते. फक्त त्या शरीराचा विषय बदलतो. सायकलची जागा दुसरी गोष्ट घेते. मग हा क्षेत्र आणि हा क्षेत्रज्ञ या दोन्ही मधला भेद करता येणं हे अत्यंत आवश्यक आहे. मग देहबुद्धी काय हे इथे नीट सविस्तर समर्थ आपल्याला नीट समजावून सांगताय. मग आता ही देहबुद्धी जर सोडायची असेल तर याच्याकरता विवेक चूडामणी मधला आत्मा अनात्मा विवेक आपल्याला उपयोगाला येतो. देह शरीर, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, प्राण म्हणजे जीवनशक्ती आणि श्वसनाच्या सगळ्या प्रक्रिया, मन म्हणजे संकल्प आणि विकल्प करणारं मन, अहम म्हणजे मीपणाचा भाव. म्हणजे पहिल्यांदा हार्डवेअर बघितलं, मन हार्डवेअर मध्ये कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, त्याच्या मागे सॉफ्टवेअर अंतःकरण चातुष्टय, मग त्याच्या पुढे विकार, विकार म्हणजे बदलणाऱ्या अवस्था, मग विषय, इंद्रियांना अनुभवायला येणारे विषय, मग त्या अनुभवातून जन्माला येतं ते सुख, दुःख आणि इतर गोष्टी. आणि हे जे पंचमहाभूतांच्या गुणांमधून जन्माला येणारं हे सगळं विश्व, हे सगळं अनुभवणारं, बघणारं असं कोणतरी आतमध्ये अस्तित्वात आहे. हे पहिल्यांदी मान्य करता आलं पाहिजे, हे नीट समजून घेता आलं पाहिजे. याच्यातून ही गोष्ट आपल्याला नीट समजून घ्यायची आहे, जे मी नाही पण जे माझ्या अनुभवाला येतंय त्याला मी सत्य मानतोय. अनात्मा म्हणजे काय तर आपण आयुष्याला जे शाश्वत आहे त्या शाश्वतताला, म्हणजे तिथपर्यंत आपण पोचलेलोच नाही आहोत, पण जे अशाश्वत आहे त्याला शाश्वत धरून चाललेलो. म्हणजे इंद्रियांना येणारा अनुभव, साधं उदाहरण जर बघायचं झालं तर गोड खाणं. शक्य आहे का हे गोड खाणं सारखं? जर तुम्हाला डायबिटीस झाला असेल तर गोड खाता येतं का? शुगर जर आउट ऑफ कंट्रोल असेल तर शक्य होतं का? मग गोड खाणं कुठे चांगलं असतं? जर गोड छान कधी असतं, ज्या वेळेला माझी शुगर कंट्रोलमध्ये असते त्यावेळेला गोड छान असतं. ज्या वेळेला मला डायबिटीस नसतो त्यावेळेला गोड छान असतं. नाहीतर गोड हे विष समान आहे. बरोबर का? मग जर गोड छान नाहीये आणि गोडाला गोड त्याच वेळेला म्हणतो ज्या वेळेला त्या मागची आपली समज योग्य असते. आता साधा विचार करा, आता रिझल्टचा काळ आहे. जी मुलं टॉपला येतात ती मुलं ते पेढे वाटत असताना त्यांच्यावरचा भाव आणि ज्यांना वायडी झालंय त्यांना पेढा खातानाचा भाव, दोन्हीचा भाव सारखा कसा असेल? पेढा गोडच आहे, पण जो पहिला आलाय त्याला पेढा गोड लागणार आहे, पण जो फेल झालाय त्याला गोडच लागणार आहे, पण तो गोडपणा तो कुठे एन्जॉय करू शकतोय? असं पदार्थांमधलं अनित्यपणे जे माझ्या अवस्थेवरती अवलंबून आहे, माझ्या आंतरिक स्थितीवरती बाह्य अनुभव कशा पद्धतीने इंटरप्रेट करायचं, हे सगळं माझ्या सॉफ्टवेअर, माझ्या अंडरस्टँडिंगवर. मग पहिल्यांदी बाहेरचे अनुभव जे जसे येत आहेत, मग
त्याचं आपल्या सॉफ्टवेअरमध्ये चाललेलं प्रोसेसिंग, या दोन्ही गोष्टीला बघणारं कोणतरी आहे. पण पहिल्या 2च गोष्टी माझ्या जीवनाचा आधार आहे आणि तेच फायनल आहे, असं निष्कर्षाला येऊन जे आपण आयुष्याची दिशा आणि दशा ठरवतो, इथे गडबड आहे. म्हणून नित्य आणि अनित्य काय आहे हे नीट कळलं पाहिजे. मिठाई गोड असते का? मिठाई गोड असते का? याला पटकन सगळेजण हो उत्तर देतील. पण जी उदाहरणं आपण बघितली, जर आपण फेल झालेलो असू, तर ती गोड आपल्याला लागेल का? जर आपल्याला डायबिटीस असेल, तर ती मिठाई आपल्याला लागेल का? नाही लागणार. कशी लागेल? मग मिठाई गोड असते का? आली का पंचायत? अनुभव तो सांगतो गोड आहे. पण खरंच गोड असते का? सो पहिलं येणारा अनुभव आणि मग तो अनुभव घेणारी आपली मनस्थिती आणि ह्या दोन्हीला बघणारं आपल्या आतलं चैतन्य, या 3 टप्प्यामध्ये हळूहळू आपल्याला मार्गक्रमण करायचंय. म्हणून पहिल्यांदी पॅटर्न ओळखायला सांगितला. दुसऱ्यांदा तो पॅटर्न बऱ्याच वेळेला शोक आणि चिंता किंवा करुणातल्या मोहातून जन्माला आलेला मोहजन्य शोक, ह्याच्यामध्ये त्याचं बायफर्केशन आणि मग त्याच्यातून बाहेर येण्याकरता तितिक्षा आणि स्थितप्रज्ञत्व, आणि ते जन्माला आलं की मग विवेक जागृती होते. विवेक जागृती म्हणजे काय होतं, तर नित्य आणि अनित्य यातला भेद उमगायला लागतो. आणि नित्य आणि अनित्य कळायला लागलं की मन त्या आत्मतत्वाच्या ठायी स्थिर व्हायला लागतं. आणि मन ज्यावेळेस आत्मतत्वाच्या ठायी स्थिर व्हायला लागतं, त्यावेळेला आपल्या जीवनाची दिशा आणि दशा बदलते. आणि हे व्हायला लागलं ह्याची पोचपावती म्हणजे काय, तर मग आपल्या जीवनातील जे 5 आयाम आपल्या स्वाध्यायाचा प्रमुख पाया आहे, मग चारित्र्य, नीती, ज्ञान, दृष्टी आणि विवेक, हे सगळं समृद्ध व्हावं लागतं. हे सगळं समृद्ध व्हायला लागतं. म्हणजे साधनालाच अंतिम स्वरूप मानणं ही देहबुद्धी आहे. शरीर हे साधन आहे. शरीर त्याच्या मागचं सॉफ्टवेअर म्हणजे अंतःकरण चतुष्टय. अनुभव आणि त्याला इंटरप्रिटेशन देतं ते अंतःकरण चतुष्टय. मग अनुभव आणि इंटरप्रिटेशन ह्या दोन्हीच्या मागे पण कोणतरी आहे, इथपर्यंतचा प्रवास, त्याला म्हटलं जातं की विवेके देहबुद्धी सोडून द्यावी. मग ज्या वेळेला ही देहबुद्धी सुटते, त्यावेळेला काय घडतं, इथे तुकाराम महाराज मदतीला येतात. ते म्हणतात, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. मग काय सांगतात त्या देहाविषयी? देह पंचमहाभूतांचा बनवलेला आहे आणि त्या देहाच्या मागे अहंकार उभा राहतो. मग मी आणि आणि ह्या दोन्हीची निर्मिती होते. मग माझं शरीर, माझं पद, माझं नाव, माझी संपत्ती, माझा मान, माझी मतं, आणि मग हे माझं निर्माण झालं ना की त्याच्या संरक्षणाची चिंता पण त्याच क्षणी जन्माला येते. माझं टिकवण्याची धडपड ही चिंता आणि माझं गमावल्याची भावना हा शोक. म्हणून देहबुद्धी ही शोक आणि चिंतेच्या मुळाची जमीन आहे. म्हणजे चिंता आणि शोक ह्याची जी मुळं, ती ती मुळं ही देहबुद्धीच्या जमिनीमध्ये रोवलेली आहेत. हे आणखीन विशद करताना तुकाराम महाराज म्हणतात, देहाची भावना वासनेचा संग, नावडे उबग आला यांचा. तुका म्हणे देव अंतरे ज्यामुळे, आशा मोह जाळे दुःख वाढे. देहाभिमानातून वासना
आशा आणि मोह निर्माण होतो आणि आशा आणि मोहाचं जाळं जितकं वाढतं तितकं दुःखही वाढतं. लक्षात येतंय? मग आता पुढे सांगितलं जातं, समर्थ सांगतात, की विदेहीपणे मुक्ती भोगीती जावी. खूप सुंदर गोष्ट आहे. पहिलं विदेहीपणा सांगतायत आणि मुक्ती हे भोगण्यासारखं सांगतायत. ती भोगीत जावी. म्हणजे आपण पूर्वी सुद्धा ऐकलेलं होतं. पूर्वी सुद्धा मी आपल्याला सांगितलं होतं, की भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये मेल्यानंतरचा स्वर्ग मिळावा याच्याकरता काही सांगितलेलं नाहीये. जिवंतपणे तुम्ही मोक्ष आणि मुक्ती कशी अनुभवू शकता ह्याच्याविषयी मार्गदर्शन आहे. त्यामुळे मेल्यानंतरच्या स्वर्गाकरता धडपड करत बसण्यात काही अर्थ नाही. इथपर्यंत आपण बरोबर आहोत? अरविंद सर? चालेल. आपण प्रार्थना म्हणूयात आणि मग इथे थांबूयात. ओम. 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा संगमय. ओम. शांती शांती शांती. हरिः ओम. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम. पण सर्वजण आलात म्हणून आजचा स्वाध्याय संपन्न होऊ शकला. याकरता आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी आभारी. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना पुढील आठवड्याच्या कर्मयोगाकरता शुभेच्छा. जय गुरु.